नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून सुप्रसिद्ध टाईम मॅनेजमेंट ट्रेनर आणि काउन्सिलर कांचन दीक्षित यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. एक तिबेटियन कथा ऐकली होती. एक राजकुमारी स्वप्न बघते, त्यात ती धावत असते आणि एक दुष्ट काळी सावली तिचा पाठलाग करत असते. दरी खोरी पहाड असतात. धावता धावता ती दमून जाते आणि पाहते तर एक निमुळती दरी समोर. आता धावायचे सगळे पर्याय संपतात तिच्या पुढचे. ती थांबते, वळते, सगळं धाडस गोळा करते, पण तिचा पाठलाग करणारी ती काळी सावली पण थांबते. शेवटी हिम्मत करून राजकुमारी विचारते, तुला काय पाहिजे? यावरती सावली म्हणते, मला काय माहीत, मी काय करायचं हे तूच ठरवणार आहेस. भीती भीती म्हणजेच आपल्याच निर्णयावर अवलंबून असलेली काळी सावली असते. आपणच ठरवणार असतो की तिचं काय करायचं. आपण जे ठरवू ते तिचं होणार हे नक्की. जर आपल्याला वाटलं की ही भीती आपल्याला संपवेल तर तसंच होईल, आणि जर आपण त्याहीपेक्षा मोठं व्हायचा निर्णय घेतला तर ती संपेल. मग यापुढे कसलीही भीती वाटली किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना साशंक झालो आपण किंवा निर्णय घ्यायचीच भीती वाटली, तर हे लक्षात ठेवायचं, निर्णय कधीही आपल्या भीतीला घेऊ द्यायचा नाही. भीतीचं काय करायचं आणि भीतीनं आपलं काय करायचं हा निर्णय आपलाच असला पाहिजे, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.